कसली नशा असते, तुम्हाला कसली झिंग हवी असते. मी दारू सिगरेट का करायचं? मला ना झिंग आहे यार, मला मस्त वाटतं यार, तो पितो म्हणून मला मस्त वाटतं. तुम्हाला एक सांगतो, तुमच्या आयुष्यातले सर्वात बेस्ट फ्रेंड आहेत ना, ते तुमचे आई वडील आहेत. पण मी माझ्या आईला वचन दिलं होतं, मी दारू सिगरेट पिणार नाही, मी आत्महत्या करणार नाही. तुम्हाला वाटणं गरजेचं आहे की यार माझ्यात ही क्वालिटी आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सगळेच मान्यवर आणि तुम्ही सगळे यार, तुम्ही सगळे कमालात. का माहिती आहे का? कारण आम्ही आल्यासाठी आम्ही आलोय म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्यात, पण तुम्ही इतक्या आमच्याकडे बसला आहेत म्हणून देवाने टाळ्या वाजवल्या. केवढा पाऊस पडतो, केवढ्या टाळ्या होतात तुमच्याकडे यार. मी आधीच विशाल सरांचे आभार मानतो, आपल्या सगळ्या प्राध्यापकांचे आभार मानतो, तरुण भारतचे आभार मानतो की त्यांनी एक असा उपक्रम राबवला की आपण यूथमध्ये जाऊन व्यसनमुक्ती अभियानाबद्दल किंवा अँटी ड्रग्स बद्दल काहीतरी एक असा एक उपक्रम करूया. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मला माहित नाही मी किती योग्य आहे की नाही या कार्यक्रमासाठी, पण हे न केल्यामुळे माझ्या आयुष्यात खूप फरक पडलाय हे सांगण्यासाठी नक्की मी इथे आहे. जसं आता मॅम म्हणाला की आपण सगळे सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहोत, आदिवासी पाड्यातले आहोत, मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत. माझं बालपण पण झोपडपट्टीत गेलंय, मी झोपडपट्टीत राहायचो. माझे बाबा लॅब टेक्निशियन होते. माझी आई म्हणजे शिकलेली नाही, ती घरीच असायची. पण तरीही आम्ही 3 भावंड, त्यातला माझा मोठा भाऊ हा MBBS डॉक्टर आहे, माझी बहीण ही MA करून तिने लॉ केलंय, ती वकील आहे आणि मी BA ग्रॅज्युएट आहे. म्हणजे आमचे शिक्षण कंप्लीट केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी आणि आम्ही तिघही आमच्या पद्धतीने आमच्या क्षेत्रात काम करतोय. दारू सिगरेट म्हणजे मी तर मगाशी म्हटलं की मी आपल्या महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्तीचा ब्रँड अँबॅसिडर होतो. मी गेली 12 वर्ष काम करत होतो. तर फक्त दारू सिगरेट नाही, तर अशी व्यसनं करतात ना यार, तुम्हाला काय सांगू. म्हणजे तुम्हाला माहित नसेल, आपला पाव असतो ना, पाव नॉर्मली चहा बरोबर बुडवून खातो ना, तर त्याला काही लोक ना टायगर बाम लावतात आणि ते खातात. म्हणजे तुम्ही म्हणाल, आणि हे का करतात याचं कारण मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. कसली नशा असते, तुम्हाला कसली झिंग हवी असते. मी नेहमी जातो तेव्हा मी कसं काय म्हणतात त्याचं असं लेक्चर किंवा असं काही हे करत नाही, पण मला असं वाटतं 2-3 गोष्टी आहेत, त्या गोष्टींसाठी आपण या गोष्टी करू नयेत आणि करायच्या असतील तर का करा. आपण स्वतःला प्रश्न विचारावा. माझा आवाज शेवटपर्यंत येतोय का? जरा हात वर करा. हा, थँक्यू. तिकडचे ना दोघी तिघी चाललेलं मागं, मग त्यांना कळलं पाऊस आहे, जाऊ दे बसूया, मग त्यांनी प्रोग्राम चॅन केला. मला वाटतं तुम्ही इथे बसणं हे तुमच्या आयुष्यातले मोठे क्षण आहेत, कारण हे परत तुमच्या आयुष्यात होणार नाही, हे मात्र नक्की. माननीय सरांनी खूप छान पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, काही टेक्निकली सांगितल्या, आजच्या जेनझी सांगितल्या, सायबर क्राईम बद्दल सांगितल्या. म्हणजे त्यांच्या क्षेत्रातल्या त्यांना ज्या गोष्टी तुम्हाला पुढे आयुष्यात अवघड जाऊ शकतात त्या त्यांनी खूप मोकळेपणाने तुमच्याबद्दल शेअर केल्या. पोलीस खूप काही गोष्टी राखून ठेवतात आणि काही राखून ठेवतात, तर त्यांनी राखून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मी एक नट म्हणून किंवा तुमचा मित्र म्हणून तुम्हाला 2च गोष्टी सांगेन ज्या तुम्ही आयुष्यात खूप पाळा. मी का करायचं, मी दारू सिगरेट का करायचं? मला ना झिंग आहे यार, मला मस्त वाटतं यार, तो पितो म्हणून मला मस्त वाटतं. ते तुम्हाला योग्य वाटत असेल तर प्या. दुसरी गोष्ट जी मी खरंच मनापासून सांगतो, ज्याचा उल्लेख सरांनी केला की ना आजकाल आपलं काय झालं ना आयुष्यात, कोण काय नाही बोलली, कोणी काय रिस्पॉन्स दिला नाही, तर आपल्याला लगेच आपला एक बेस्ट फ्रेंडचा खांदा असतो. किंवा आपल्या आयुष्यात काय झालं की तूच ग माझी बेस्ट फ्रेंड, तुझ्याशिवाय कोणी नाही, म्हणजे तूच माझा भाऊ भाई, त्याच्याशिवाय कोण जगात नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो, तुमच्या आयुष्यातले सर्वात बेस्ट फ्रेंड आहेत ना, ते तुमचे आई वडील आहेत. त्यांच्याशिवाय तुमचा जगातला दुसरा दोस्तच नाही आहे. हे मी टाळ्या तुमच्या मिळाव्या म्हणून म्हणत नाही. जगातलं सर्वात निस्वार्थी नातं आहे ते आपल्या आई वडिलांचं आहे, जे आपल्यासाठी निस्वार्थीपणे गोष्ट करत असतात. आणि आपल्यासाठी जगातलं सर्वात टेकन फॉर ग्रांटेड नातं आहे ते आपल्या आई वडिलांचं आहे. आई वडील ना समजून घेतील रे.
बाबा ठीक आहे रे, ह्या झोनला आपण असतो. मला म्हणायचंय की तो जो बेस्ट फ्रेंड आहे ना, ती जी आई आहे ना, यांचा विचार करा आणि आयुष्यात तुम्हाला जे करायचे ते करा. माझं काहीच म्हणणं नाही. म्हणजे तुम्ही दारू प्या, सिगरेट प्या, तुम्हाला वाटे आयुष्यात करा, पण ते करण्याआधी आपल्या आई वडिलांचा विचार करा. मी झोपडपट्टीतला पोरगा आहे, पण मी माझ्या आईला वचन दिलं होतं, मी दारू सिगरेट पिणार नाही, मी आत्महत्या करणार नाही. तुमच्या आयुष्यात नैराश्य नावाची गोष्ट, एक लॉजिक असतं, एक कारण असतं. का अरे जाम टेन्शन आहे रे, जाम. तुला काय सांगू, कसले प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तर 20-22 वर्षाची पोरं, तुम्ही 18-19 वर्षाची पोरं, कसलं टेन्शन आहे तुम्हाला, कसलं आहे यार. तुम्हाला माहिती नाही, मला 2 मुली आहेत आता. माझी मोठी मुलगी 10वीला आहे, बारकी मुलगी माझी 6वीला आहे. लहान बाळाला म्हणजे ते संगोपन करण्यापासून ते त्याचं पहिलं पाऊल पडण्यापर्यंत आपल्या आई वडील जे मरमर करतात ना, ती एकदा तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी काय माहितीये का, तुम्ही तुमच्या स्टोऱ्या रेकॉर्ड करता, हॅव्हिंग फन इन काय बारिश अँड ऑल, आणि हे आणि ते खायचे फोटो टाकता. यार तुमच्या आई वडिलांनी तुमच्या पहिल्या जन्मापासून ते तुमच्या पहिल्या पावलापर्यंत तुमच्या स्टोऱ्या सेव्ह केल्या असताना, तर आज तुम्हाला कळलं असतं तुम्ही कुठल्या बेसवर उभे आहात. तुमच्या आई वडिलांच्या निस्वार्थी प्रेमाच्या बेसवर तुमची इमारत उभी आहे, हे लक्षात ठेवा आयुष्यभर. ते नसते तर तुम्ही नसतातच, आणि ते आहेत म्हणून तुम्ही आता आहात. काही नाही, मी असा पोरगा होतो ना सर, झोपडपट्टीत होतो, पण एवढा हट्टी होतो ना मी तुम्हाला खरं सांगतो, मला अजिबात परिस्थितीची जाणीव नव्हती. माझा दादा तरी जरा सेन्सिबल होता बिचारा, बहीण माझी. मी म्हणजे काय, मला घरात नेहमी पिठी भात बनायचा, पिठी भात, कुळदाची पिठी असते आणि त्याचा भात. ते काय असतं माहितीये का, ते सकाळी खाऊ शकतो, संध्याकाळी खाऊ शकतो. त्यामुळे एक टाइम बनला की 2 टाइम मिळतं. मला असं वाटायचं दर दिवशी मी तेच का खातोय. मला त्यांच्या घरी कसं बसलं, भाजी बनली, हे बनलं, माझ्या घरी काय बनत नाही. तर आपल्या परिस्थितीत आपल्या पोराला 2 वेळेचं आपण जेवणही देऊ शकत नाही, हे टेन्शन माझ्या वडिलांना असायचं. मी रडायचो, मला सायकल पाहिजे, मला सायकल पाहिजे, मला सायकल पाहिजे. त्यांनी घेतली, मला पाहिजे. माझ्या वडिलांनी कुठून तरी कर्ज काढून माझ्यासाठी सायकल आणली. मी 3 दिवस रडत होतो. आणि आपण कसे असतो माहितीये का, आपण ना जाम इमोशनल ब्लॅकमेल करतो आपल्या आई वडिलांना. आपण घरात असताना काही करत नाही, पण कोणी पाहुणे आले ना, मला सायकल पाहिजे, मला सायकल, त्यांच्या समोर आपण जवळजवळ त्यांची इज्जत काढतो. मग त्यांना असं वाटतं पोराला काहीच देत नाही. तर माझे वडील, आणि मी जेवलोच नाही 3 दिवस, मला पाहिजे. तर माझ्या वडिलांनी कुठून तरी ना कर्ज काढून ती सेकंड हँड सायकल आणली. मी जाम खुश होतो. मग माझ्या मोठ्या भावाने मला सांगितलं की तू 3 दिवस जेवला नाही ना, पप्पा पण 3 दिवस जेवले नाही, तुला सायकल पाहिजे म्हणून. तू तेव्हा एवढं मला भरून आलं होतं की यार आपला बाप आपल्यासाठी काय काय करत असतो यार. तुम्ही कधी तुमच्या वडिलांना गुड मॉर्निंग बोललात, व्हॉट्सअपवर हॅव अ नाईस डे, ब्युटिफुल, हे सगळं टाकतो. कोणतरी असतो ग्रुपमध्ये ज्याची गुड मॉर्निंग चांगली झालेली असेल ती आपल्याला करायची असते, पण आपल्या आई वडिलांना करतो का ती गुड मॉर्निंग. बाबा तुम्ही कसे आहात असं कधी तुम्ही आपल्या वडिलांना बोललात का. कसे तुम्ही आईला फक्त एवढंच असतं, बाबा येतो, आई येते. पण माझी मुलगी, माझा पोरगा कॉलेजला गेलाय, नीट गेलाय का, पाऊस पडतो छत्री घेतली का, खायला आहे का, नीट येईल का, या टेन्शन मध्ये त्यांचा अख्खा दिवस जातो. तुमचं काय असतं, आलो मी, मला डिस्टर्ब करू नको, मी फोनवर आहे, थांब ग, तुला कळत नाही, थांबा हो. मला म्हणायचंय त्यांना जपा. हे बघा, जन्म आहे, मृत्यू आहे, नंतर आपल्या आयुष्यात ते नसणार आहेत, हे फॅक्ट आहे. नंतर त्याचा भाऊ करू नका, माझे बाबा काय होते तुला काय सांगू यार, माझी आई म्हणजे, अरे भाई जेव्हा होता तेव्हा बघ ना, तेव्हा तुझी बेस्ट फ्रेंड होती आणि तुझा बेस्ट मित्र होता, आणि तुला बोर करायची तुझी आई. तेच सांग, किती फोन करते यार. आता साहेबांचा फोन चालू असताना माझ्या आईचा फोन आला, त्यांचं काय म्हणणं नसतं, कसा आहेस का, बरा आहेस ना, कुठे आहेस, ओके, एवढंच असतं. पण ते तरी उचला. तुम्ही एवढे काय जगातले बिझीएस्ट माणसात की तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा फोन उचलता येत नाही. ती खूप महत्वाची गोष्ट आहे यार, तेवढं जपा. आणि तुम्हाला आयुष्यात जे करायचं ते करा. मी नेहमी सांगतो, त्यांच्या नंतर आपण या आयुष्यात आलेलो आहोत. हे दारू, सिगरेट, ही आत्महत्या, ही फालतूगिरी करून त्यांच्या नंतर
किंवा त्यांच्या आधी या जगातून जाण्याचा आपल्याला अधिकारच नाहीये. आणि जायचं असेल ना तर असं काहीतरी करून जाणार ते त्या आई वडिलांना अभिमान वाटेल की माझी पोरगी माझ्या आधी गेली पण असं काहीतरी करून गेली. ह्या काहीतरी काय चिरपुट गोष्टी असतात ना जे आपल्या आयुष्यात आपल्याला त्याचा अवडंबर वाटतं तसं आपल्या आयुष्यात काहीच घडत नाही. तुमच्या फी पासून तुमच्या डेली येण्या जाण्याचा खर्चही तुमचे आईबाप उचलत आहेत. ते करतायत ते त्यांचं कर्तव्य आहे. ते नाकारू नका, ते एन्जॉय करा. कारण त्यांना पण वाटतं आपल्या आई वडिलांसाठी आपण आपल्या पोरासाठी आपलं काहीतरी करायला पाहिजे. जगातली सगळी मैत्री नाती सगळी जपा पण आई वडिलांचं नातं खूप मोठं आहे. भावांनो मैत्रिणींनो प्लीज जपा. नंतर असं म्हणू नका यार माझ्या आईच्या हातचं जेवण यार आता मिस करतो मी. आता आहे एन्जॉय करा. वडिलांचे हात बघा, त्यांच्याकडे मोबाईल त्यांना नीट चालवता पण येत नसतो पण 1 नंबर सेव असतो तुमचा. एक दाबला की डायरेक्ट लागतो. तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना हे दाखवता ना काय लहानपणीचे फोटो दाखवता. आता तर काय सहज नाही. आता तर काय पोराचं नामकरणचा व्हिडिओ निघतो पण तेव्हा तुम्ही उपडे पडलेला आहात, काहीतरी परत टोपरं घातलेलं आहे, कुठेतरी तीट लावलेला आहे, असे तुमचे फोटो असतील. पण ते कॅमेऱ्यात बघण्यासाठी तुमचे आई वडील ए बाबू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हे किती वेळा केलं असेल त्यांनी तेव्हा तुमच्या आयुष्यातला सुंदर फोटो आला असेल. हे एफर्ट्स वरवर नाही आहेत. आपल्या आई वडिलांना कोणी पैसे दिले नाही आहेत हे करण्यासाठी. हे त्यांनी तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या भवितव्यासाठी केलेलं आहे. तर तेवढंच जपा भावांनो मैत्रिणींनो. बाकी काय नसतं. बाकी सगळं येतात लोक जातात लोक. गौतम बुद्धांचा एक फिलॉसॉफी आहे. तुमच्या आयुष्यात काही लोक येतात आणि जातात. ते एक स्वार्थ घेऊन येतात. आयदर त्यांचा स्वार्थ साध्य होतो किंवा तुमचा स्वार्थ साध्य होतो. माणसं पकडून ठेवू नका, त्यांना जाऊ दे. पण आई वडील ते जाणार आहेत, प्लीज त्यांना पकडून ठेवा. ही एक मित्र म्हणून तुम्हाला विनंती करतो. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी अचीव कराल. माझ्या आईला मी सांगितलं होतं की मी दारू सिगरेट पिणार नाही. कारण आपल्या आयुष्यात आपल्याला असं वाटतं सो कॉल्ड की आपल्याला डाऊनफॉल आलाय, आपल्याला नैराश्य आलंय, आपल्याला जाम टेन्शन आलंय अभ्यासाचं, मैत्रीचं, रिलेशनशिपचं, कॉम्पिटिशनचं. ती माझ्या पुढे चालले, तो माझ्या पुढे चाललाय, त्याला माझ्यापेक्षा यार तो असा होता तो पुढे गेला, यार ती अशी होती पुढे गेली. मला म्हणायचं तुमची अचिव्हमेंट आहे ना ही तुमची अचिव्हमेंट आहे, ती कोणाबरोबर नाही आहे. तुम्हाला 90% मिळाले, बाकीच्याला 91% मिळाले. 90% ही तुमची अचिव्हमेंट आहे. बाकीच्याचे 91% तुम्ही विचार करून स्वतःच्या 90% त्याला 9% करू नका. तुम्ही ते 90 म्हणजे मी नेहमी मानतो सर एक गोष्ट आयुष्यात. या पावसात तुम्हाला किती ऐकायला येतं मला माहित नाही पण मनापासून बोलतोय, मनापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. मी रेसमध्ये दुसरा आलो म्हणून आपण ना काय करतो आईला मी दुसरा आलो यार पहिला यायला पाहिजे होतो. पण मी असा पोरगा आहे ना, मी असा विचार करतो मी दुसरा आलो, जो पहिला आला ना तो मला हरवून पहिला आला म्हणजे मला हरवण्यासाठी किती मोठी ताकद त्याला लावावी लागली असेल हा थॉट माझा असतो. मी ओव्हर कॉन्फिडंट नाहीये पण माझ्यावरचा आत्मविश्वास कमी झालेला नाहीये. माझं एक अस्तित्व आहे आणि जे आहे जे तुमचंही आहे. कुणासाठी बदलून असं काय घालते कपडे, असं काय फिरतोस तू, जरा हॅलो मला माहिती मी कसा आहे ते. कोणासाठी तरी बदलायचं नाही आणि कोणाच्या तरी विचारांनी वागायचं नाही. आई वडिलांच्या विचारांनी वागा. आपले मायबाप वर्ग शिक्षक आहेत ते पण आई वडिलांच्या त्यांच्या विचारांनी वागा. पुस्तकात लिहिलेल्या मोठमोठ्या जी विचार म्हणतो त्यांच्या विचारांनी वागा. पण तुम्ही जे आहात आत्ता ही तुमची एक अचिव्हमेंट आहे, ती नाकारू नका. एवढंच माझं म्हणणं आहे. सुसंगती सदा घडो असं आपण म्हणतो. सर्वात मस्त आपण आपल्याला ओळखणारे असतो. ते आपल्याला वाटतं ते करा, स्वतःला पुश करा. मी करू शकत नाही अशी बाकीचे लोक सांगतील, मी करेन असं स्वतःला सांगा. लोकांची सिंपती घेऊ नका. बघ ना रे तो बोलतो मला नाही जमणार, अरे यार मी काय करू यार मला काहीतरी करायचं हे स्वतःला सांगा. कोणतरी तुम्हाला म्हणेल अरे तू बेस्ट आहेस, अरे तू सॉलिड आहेस, म्हणून तुम्ही सॉलिड नाही आहात. तुम्हाला वाटणं गरजेचं आहे की यार माझ्यात ही क्वालिटी आहे.
कोणाला तरी हरवायला जाऊ नका. ते असं नाही रेसमध्ये धावतात लोक, कोणतरी 8 नंबरचा शूज घालतो, कोणतरी 9 नंबरचा शूज घालतो. त्याच्या 9 नंबरशी माझं काही घेणं देणं नाही. माझ्या पायात 8 नंबर फिट बसतो ना, मी रनिंग चांगली करणार. काही थॉट आहे, तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स मध्ये जगण्याचा प्रयत्न करा आणि बाकी काही नाही. बाकी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य पोराला तुम्ही एक असामान्य व्यक्तिमत्व बनवलं. पालघर महाराष्ट्रातल्या संपूर्ण मायबाप रसिक प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी छान छान कामं करतो. पण हे मी जे सांगतोय आता ते मी स्वतः करतो. मला दिसण्याचा न्यूनगंड होता, मला बोलण्याचा न्यूनगंड होता. मला ना गेल्या गेल्या बोलायचे, कसं रे दात कसे यायचे, कसा दिसतो हा, काय शी तो बरा. तर मला माहिती आहे मी जर सुंदर दिसत नसेल, मी एका एबीपी माझाच्या मुलाखतीत एक सुंदर वाक्य, मी मराठी लिटरेचरचा विद्यार्थी आहे तेव्हा थोडेफार शब्दच्छल मला करता येतात. तर त्या इंटरव्ह्यू मध्ये मला ना कुरूप कसं दिसतंय तर ना ते एवढं लागायचं ना अगोदर, तर त्याची ना मी अशी सिंपती घ्यायला जायचो, कसा दिसतो ना मी. पण नंतर मला एकच वाक्य मला माझ्यासाठी सापडलं, ते म्हणजे कुरूप या शब्दात सुद्धा रूप आहे. ते रूप बघणं महत्वाचं आहे. तू बघ, मी रूप बघतोय. ही जी थॉट आहे ना, ही जी फिलॉसॉफी आहे ना, हा जो थॉट आहे ना, हा बघणं आपल्याकडे खूप महत्वाचं आहे. तुमच्या क्वालिटीजला अंडरलाईन करणं खूप महत्वाचं आहे. मी काय करू शकत नाही मला माहितीये, जगाला माहितीये. पण मी काय करू शकतो, काय करू शकते हे फक्त मला माहितीये. आणि ते केलं तर लोक सरप्राईज होतील आणि मला लोकांना सरप्राईज करायला आवडतं. आज मी गेली 25 वर्ष तुमचं मनोरंजन करतोय. मला माहित नव्हतं एक सर्वसामान्य पोरगा इतकी वर्ष या इंडस्ट्रीत काम करू शकेल की नाही, पण मी ही 25 वर्ष एन्जॉय करतोय. आज मला कोणी ट्रोल केलं ना, मला इन्स्टावर आताही लिहितात, कसं दिसतंय तू, काय हिरो आहे काय, जा कुठेतरी. तर मी काय करतो, त्याची कमेंट लाईक करतो आणि पुढे जातो. मी जास्त भावत देत नाही. बाबा तू माझ्यासाठी एवढा वेळ काढलास, एवढं लिहिलंस, 1-2 सेकंद काढले, लाईक, चल पुढं. माझ्यावर जे प्रेम करतात भले कमी असतील, पण त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न मी मरेसवर करेन. ज्यांना मी आवडत नाही त्यांना नाही आवडत, नको आवडू दे, एवढं काय. त्यांना दुसरा नट आवडत असेल, त्या लोकांना तो मी आवडत नसेल, ह्याच्यात पडूच नका. मी आवडतो, मला आवडतं असं लूज कपडे घालायला, मला गॉगल घालायला आवडतो, मला बंडाना मानायला आवडतं, मला बोलतात मराठीतला रणवीर सिंग, हा ठीक आहे, ओके फाईन. त्यांनी काय चुकलं. कधी कधी मायबाप रसिक प्रेक्षक सांगतात की पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक साहेब त्यांच्यासारखं टायमिंग आहे तुमचं, किंवा आपले स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे साहेबांसारखं टायमिंग आहे. आम्ही त्यांच्या नखाची सर पण नाही सर, लय मोठे आहेत ते, पण कुणीतरी असे कॉम्प्लिमेंट देतं, याचा नट म्हणून आनंद होतो. हे सगळं तुम्हाला सांगण्यामागचं कारण आहे माझा फिटनेस. मी आता 44 वर्षांचा आहे. मी आणखी नाही आयुष्यभर हा फिटनेस जपतो. मी व्यायाम करतो, चांगला आहार करतो आणि मुळात मी स्वच्छंदीपणे जगतो. टेन्शन सगळ्यांना असतात, ते असणारच आहेत. त्याच्यातून वेळ काढून स्वतःसाठी आनंद शोधायचा प्रयत्न केलात ना, तर भाई तुमच्यासारखी आनंद माणसं तुम्हीच. कधी कधी विचार करतो रे, तो असा काय एवढा मस्त असतो रे, तुला माहिती का त्याचे किती प्रॉब्लेम आहेत, पण केवढा मस्त असतो. कारण प्रॉब्लेम हे प्रत्येकाला आहेत, आनंद खूप कमी लोकात आहे. तो शोधा आणि असे छान छान अचिव्हमेंट करत राहा. सर या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, आपले प्राचार्य या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मला वाटतं की ही खूप इन्स्पिरेशन वाली लोक आहेत, जे इथून शिक्षण घेऊन इथलीच पिढी घडण्यासाठी मदत करतात. या सगळ्यांना वंदन करतो, तुम्हाला नमस्कार करतो. आणि तुम्ही प्लीज माझं जे बोलणं आहे ते मनापर्यंत घेतलं असं वाटतं मला. जास्तीत जास्त निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न करा, स्वतःचा विश्वास ढवू देऊ नका. आणि जे आपल्या घरातलं दैवत आहे, आई वडील आहे, काय नाही, त्यांची काही अपेक्षा नाही, फक्त त्यांना कसे आहात. आणि जो तुमच्या आत्ता तुमच्या सो कॉल्ड फ्रेंड सर्कलमध्ये जो वेळ मिळालेला वेळ असेल, सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम सगळं करून थोडा वेळ असेल तो आपल्या आई वडिलांसाठी द्या. नंतर त्यांना तेवढे देण्यासाठी ते नसतील तुमच्याकडे वेळ असेल. माझं एवढं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे मी. तुमचा मित्रच आहे मी. मित्राचं बोलणं जास्त म्हणजे काही चुकीचं बोललं असेल तर वाईट म्हणून घेऊ नका. आणि काही तोंडातून असे काही चुकीचे शब्द गेले असेल तर तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण लव्ह यू ऑल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.